नमस्कार. मी हिरंब कुलकर्णी. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या शिक्षण धोरणानंतर शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिक्षणासमोर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आपल्या शिक्षणासमोरचे नेमके प्रश्न सध्या कोणते आहेत याच्याबाबत मी आपल्याशी बोलतो आहे. शिक्षणाच्या वर टीका करताना काही सकारात्मक गोष्टी सर्वप्रथम सांगितल्या पाहिजेत की 1947 साली आपल्या देशातली साक्षरता, आपल्या देशातील शाळांची संख्या यापेक्षा आज जर आपण 70 वर्षानंतर बघितलं तर आपण बरेच पुढे निघून आलेलो आहोत. शाळेमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढले, साक्षरतेचं प्रमाण वाढले, गावापर्यंत खेड्यापर्यंत शाळा पोहोचली आहे, शाळांना इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं आहे, उच्च शिक्षणाचा विस्तार झाला आहे. या सकारात्मक गोष्टीसुद्धा आपण नोंदवायला हव्यात. पण त्याचबरोबर ज्या काही गोष्टी राहिल्यात त्याचं चिंतन या शिक्षण धोरणाच्या निमित्तानं करायला हवं की जेणेकरून ह्या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील. मला शिक्षणातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न जो वाटतो की आम्ही अजूनही सर्वांना शाळेत आणू शकलेलो नाही, हे आपलं सर्वात मोठं अपयश आहे. या शिक्षण धोरणाने असं म्हटलं की आम्ही 2 कोटी मुलं शाळेमध्ये आणणार आहोत. यातला विनोदाचा भाग असा की शिक्षण हक्क कायदा जेव्हा 2010 साली आला तेव्हा तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग असं म्हणाले होते 1 एप्रिल 2010 रोजी की आम्ही देशातली 1 कोटी शालाबाह्य मुलं शाळेमध्ये आणणार आहोत. आज तुम्ही म्हणताय की 2 कोटी मुलं आणणार आहोत, म्हणजे याचाच अर्थ असा की गेल्या 10 वर्षामध्ये ती 1 कोटी मुलं तर आम्ही आणली नाहीच, पण उलट त्याच्या दुप्पट मुलं झाली. आणि ही शासकीय आकडेवारी आहे की जी फसवी असते, त्यामुळे ही संख्या कदाचित दुप्पटसुद्धा असू शकते. म्हणजे 4 कोटीपेक्षा जास्त मुलं कदाचित शाळेबाहेर असू शकतात आणि या मुलांना शाळेमध्ये आणणं अजून बाकी आहे. ही मुलं कुणाची आहेत याचं जर जातवार विश्लेषण केलं तर ही मुलं दलितांची असतात, भटक्या विमुक्तांची असतात, आदिवासींची असतात, मुस्लिमांची असतात, झोपडपट्टीमध्ये शहरात राहणारी ही मुलं असतात. त्यामुळं ज्या समाज घटकांना शतकानुशतकं आम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांना जर आम्ही लोकशाही आणि समाजवादाच्या नावाने चालणाऱ्या सरकार जर पुन्हा शाळेबाहेर ठेवणार असेल तर व्यवस्था काहीच बदलली नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि ही सगळी मुलं ही या देशाची खऱ्या अर्थानं ॲसेट असते. इतक्या मोठ्या संख्येने मुलं शाळेबाहेर राहणं हे तुमच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी सुद्धा खूप विदारक आणि वाईट असणारी गोष्ट आहे. आणि म्हणून एक मुलगा म्हणजे एक आयुष्य आहे अशा संवेदनशीलतेने या मुलांच्या प्रश्नाकडे बघायला हवं. परंतु दुर्दैवानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आकडे लपवणं इतक्याच दृष्टीनं या प्रश्नाकडे नेहमी बघितलं जातं. आणि म्हणून ही शालाबाह्य मुलं शाळेमध्ये आणली पाहिजेत. त्याच्यामध्ये बालकामगार मुलं आहेत, बालविवाह होणाऱ्या मुली आहेत, स्थलांतरित मजुरांची मुलं आहेत, रस्त्यावर राहणारी फुटपाथवरची मुलं आहेत, रेल्वे स्टेशनवरची मुलं आहेत आणि सर्व प्रकारच्या भटक्या विमुक्तांची मुलं आहेत. की भटक्या विमुक्तांची संख्या तर देशात 13 कोटी आहे, महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी आहे. आजही पालावर राहणारी त्यांची संख्या सर्वात मोठी आहे. स्थलांतरासाठी या देशातले 8 कोटी लोक दरवर्षी स्थलांतर करतात, ती संख्या 15 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला पायी जाणारे जे मजूर दिसले ते सगळे स्थलांतरित मजूर होते. यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. तेव्हा स्थलांतरित 15 कोटी मजुरांच्या मुलांचा प्रश्न असेल तेव्हा गरिबांच्या या शिक्षणाचं काय करायचं हा मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. आणि दुर्दैवानं या शिक्षण धोरणामध्ये फक्त या मुलांसाठी किंवा या गरिबांसाठी शिक्षणाचे झोन तयार करण्यात येतील इतकी वेग भाषा फक्त वापरण्यात आलेली आहे. शाळांची संख्या वाढवली जाईल इतकंच फक्त म्हटलेलं आहे. परंतु या प्रत्येक सेक्टरचे प्रश्न वेगळे आहेत आणि यासाठी सर्वात जास्त अहवालातली पानं खर्च पडायला पाहिजे होती, परंतु त्याची अत्यंत गोळमोळीत भाषेमध्ये त्याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. दुसरा शिक्षणातला महत्त्वाचा मुद्दा मला गुणवत्तेचा वाटतो. आज आपल्या देशातल्या शिक्षणाची गुणवत्ता ही अत्यंत सर्वसामान्य आहे. आसर अहवालावर कितीही टीका केली तरी आसर अहवालाने जी दिशा दाखवली ती जास्त मला महत्त्वाची वाटते. की दरवर्षी शाळेत लिहिता वाचता न येणाऱ्या मुलांची संख्या या अहवालाने मांडली. 5वीत जाणारा मुलगा 2रीचं पुस्तक वाचू शकत नाही हे वास्तव आसर अहवालाने सातत्याने मांडलं. ती संख्या 54% आहे. गुन्हागार न करणाऱ्या मुलांची संख्या एकदा तर 76% त्यांनी दाखवली होती. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की किमान वाचन लेखनाची कौशल्यसुद्धा शिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. अगदी 9वीतल्या आश्रमशाळेतल्या मुलांनी 511 ही संख्या
50011 लिहिलेली मी या डोळ्याने बघितलेली. शाळा आहे शिक्षण नाही या पुस्तकामध्ये तर मी 511 हे गणित न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी शाळांविषयी बरंच काही लिहिलेलं आहे. पण दुर्दैवानं मागच्या वर्षीसुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मला फिरता आलं तेव्हासुद्धा त्या वास्तवात फारसा फरक पडला आहे असं मला जाणवत नाही. आणि म्हणून वाचन न करणाऱ्या मुलांची संख्या, लेखन न करणाऱ्या मुलांची संख्या ही खूप मोठी आहे. 8वीपर्यंत आम्ही परीक्षेच्या बद्दलची वेगळी भूमिका घेतली. शासनाने परीक्षा अजिबात काढल्या नाहीत, तो गैरसमज आहे. उलट सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासनाने आणलं. परंतु याचा अर्थ शाळांनी फक्त इतकाच घेतला की मुलांना फक्त आपल्याला पास करायचं आहे आणि मुलं फक्त ढकलत पुढे जात राहिली. पहिलीत एखाद्या मुलाने आला आणि शाळा सोडून जरी गेला तरी त्याचं नाव पुढं जात राहतं. अशा या व्यवस्थेमध्ये अभ्यासाचं गांभीर्य सर्व बाजूने गेलं, पालक, शाळा आणि विद्यार्थी. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज निकालांची टक्केवारी वाढते आहे, पास होण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांचं वाढतं आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मात्र अजिबात समाधानकारक नाही. हे शिक्षण क्षेत्रातले माझे अनेक शिक्षण बांधव हे रोज वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनुभवत असतात. आणि म्हणून वास्तव असं आहे की मुलं 10वी होत आहेत, 12वी होत आहेत, परंतु इंग्रजी वाचनाचं कौशल्य, गणित सोडवण्याचं कौशल्य, चांगलं बोलण्याचं कौशल्य, चांगला लिखाणाचा दर्जा असणारं कौशल्य, ही कौशल्य मुलांच्या पदरामध्ये पडत नाही आहेत. मी शब्दाला पहिली वेलंटी देणारे अनेक मुलं आपल्याला दिसतात. साधा दाखला काढण्याचा अर्ज असेल किंवा साधं पत्र लिहिणे असेल, छोट्या अर्ज लिहिणे असतील, ही कौशल्य मुलांमध्ये नाहीत. आणि म्हणून या देशामध्ये जागतिकीकरणानंतर असं म्हटलं गेलं की कौशल्यधारित मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झालेला आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या हातात पदव्या आहेत परंतु कौशल्य नाही, हे आजचं वास्तव आहे. आणि म्हणून मुलांचे साधे पाढे त्यांना सांगता येत नाही, साधी गणितं सोडवता येत नाही, इंग्रजी 4 वाक्य बोलता येत नाहीत, लिहिता येत नाही, मराठी जे बोलतात त्या बोलण्याला दर्जा नाही. अशा स्थितीमध्ये जनरल नॉलेज, इतर क्षेत्रातली माहिती असणं किंवा विचारांना गती देणं हे शाळांमधून ज्या प्रमाणावर घडायला पाहिजे होतं ते घडलं नाही. याचं कारण असं की परीक्षा आम्ही अतिशय पातळ करून टाकल्या. आज विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षेला आदल्या दिवशी तुम्ही गाईड वाचलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पेपर लिहू शकता. इतक्या जर परीक्षा तुम्ही सोप्या करून टाकलेल्या असतील आणि केवळ प्रकल्पाच्या आधारे तोंडी परीक्षेचे भरमसाठ मार्क अशी सिस्टीम तुम्ही जर परीक्षेमध्ये आणणार असाल तर त्याच्यामधून होते असं की मुलं पास होत आहेत, त्याचं समाधान मुलांना आणि पालकांना मिळतंय, परंतु त्याच्यामधून जे विद्यार्थ्यांची जी क्षमता बांधणी व्हायला हवी ती क्षमता बांधणी मात्र होत नाही आहे. आणि म्हणून 1ली ते 8वीच्या बद्दल तसं बोर्डाच्या परीक्षा सोप्या करून टाकल्या आणि विद्यापीठ स्तरावर सुद्धा परीक्षा अतिशय सोप्या झालेल्या आहेत. आणि याचा परिणाम असा झाला की शिकलेल्यांची, पदवीधरांची संख्या ग्रामीण भागामध्ये वाढते आहे, परंतु दुर्दैवानं त्याच्यातून जे काही दर्जा निर्माण व्हायला हवा तो होत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचा परिणाम असा होतोय की ग्रामीण भागामधले मुलं आज आमचे शिकतायत परंतु हातामध्ये कोणती त्यांच्या कौशल्य नाहीत. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उच्च पदव्या ज्या त्यांना मिळाल्या पाहिजेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ते त्यांना मिळत नाही. शिक्षणाच्या गळतीचं कारण हे दर्जेदार शिक्षण नसणं हे आहे, हे मला आज पण ठामपणे तुम्हाला सांगायचं. आपण असं म्हणतो की मुलं शाळा सोडतात त्याला गरिबी कारणीभूत असते. मी आपल्याला गंभीरपणे सांगतो, शांता सिन्हा नावाच्या एक खूप मोठ्या शिक्षणवेत्त्या आहेत, त्या असं म्हणतात की जर गरिबीमुळे मुलं शाळा सोडत असतील तर मग सगळ्याच गरिबांची मुलं शाळेबाहेर का पडत नाहीत. याचं कारण असं की ज्या मुलांना चांगलं लिहिता वाचता येतं आणि ज्या मुलांना शिक्षणामध्ये रुची निर्माण होते ती गरिबांची मुलं असली तरी शाळा सोडत नाहीत. आणि म्हणून आपण बघतो की गरिबाचा मुलगा स्पर्धा परीक्षेत झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, आणि ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही तीच मुलं शाळा सोडतात. आणि म्हणून हे अत्यंत फसवं आहे आपल्या देशातलं की आज हे जे धोरण आहे ते आज सांगतं की 26.2% किंवा 26.5% मुलं आज फक्त उच्च शिक्षण देशामध्ये घेतात. माझा प्रश्न असा आहे की जी 64% मुलं शाळेच्या बाहेर ग्रॅज्युएट होईपर्यंत पडली ती मुलं का गळाली? की 64% सगळी मुलं गरिबांची होती का? तर नाही. ज्या मुलांना लिहिता वाचता चांगलं येत नाही त्यांचं मन शाळेमध्ये रमत नाही, आणि ज्यांचं मन शाळेमध्ये रमत नाही ती मुलं शिक्षणातून गळती होतात, असा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सिद्धांत आहे. आणि म्हणून दर्जेदार शिक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या देशात गळती अशीच चालू राहणार. आणि म्हणून 26% मुलं फक्त आपल्या उच्च शिक्षणामध्ये राहतात. हेच प्रमाण ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण कोरिया असेल, अमेरिका असेल, या देशांमध्ये 70%पेक्षा जास्त आहे. चीनसारख्या देशामध्ये 42% मुलं आज उच्च शिक्षणामध्ये आहेत, आणि भारतासारख्या देशामध्ये मात्र आज आम्ही फक्त 26% मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतो. याचं कारण 1ली ते 12वीपर्यंत दर्जेदार शिक्षण न दिल्यामुळं मुलं शाळेतून गळतात.
आणि म्हणून गरिबी हे फसवं कारण आहे गळतीचं, हे मला आपल्याला परत सांगायचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की शिक्षणातला महत्त्वाचा प्रश्न महाग शिक्षण. आपली शिक्षण व्यवस्था इतकी महाग आहे, तुम्हाला सांगतो की उच्च शिक्षण घेण्याची क्षमता इथल्या गरिबांमध्ये नाही. आज मला सांगा, चित्रकलेसारखं चित्रकलेचं कॉलेज आहे एखादं, किंवा MBA सारखे वेगवेगळे कोर्सेस आहेत. या कोर्सेसला मेडिकल असेल किंवा खाजगी इंजिनिअरिंग असेल, याला जाण्याची गरीब माणसांची हिंमत तरी आहे का? आज महाराष्ट्र दारिद्र्याच्या शोधयात्रा या अहवालाच्या निमित्ताने मी फिरलो तर ग्रामीण भागात फक्त ITIचे कोर्सेस आहेत मुलांसाठी, बाकी कुठलाही नाही. पांढरकवडा नावाच्या तालुक्यामध्ये मी गेलो, तिथं विचारलं की तुमच्याकडं किती शिक्षण आहे. एक मुलगा म्हटलं की आमच्या तालुक्यात 122 वायरमन आहेत. म्हणजे ITI सोडून दुसरं शिक्षणच नाही. आणि म्हणून श्रीमंतांनी IIT शिकायचं आणि गरिबांच्या पोरांनी ITI मध्ये जायचं, ही जी शिक्षणातली विषमता आहे याचं कारण असं की उच्च शिक्षण घेण्याची क्षमताच आमच्या मुलांमध्ये. या मुलांमध्ये कदाचित शास्त्रज्ञ असतील, या मुलांमध्ये चांगले डॉक्टर इंजिनियर असतील किंवा चांगल्या प्रकारचं वेगवेगळ्या क्षमता या मुलांमध्ये असतील, पण गुणवत्तेबरोबर धनवत्ता आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये लागते, ती नसल्यामुळं आज आमची मुलं टिकत नाहीत. आणि म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घ्यायची क्षमता नाही म्हणून आमच्या देशातला एखादा मुलगा आत्महत्या करतो. लातूर असेल किंवा वाशिम जिल्ह्यातल्या एखाद्या मुलीनं केवळ फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्या, ही उदाहरणं आमच्या समोर आहेत. आमच्या नगरमध्ये पण एका विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती. तर उच्च शिक्षणामध्ये फक्त विशिष्ट माणसांनाच जाण्याची संधी आहे व्होकेशनल एज्युकेशनमध्ये, आणि याबद्दल मात्र या धोरणामध्ये काहीच भाष्य नाही की गरीब मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात. आजच्या शिक्षणाचं आणखी एक महत्त्वाचं अपयश असं की नैतिक मूल्य आमच्या शिक्षणाने रुजवले नाहीत. आम्हाला असं वाटलं होतं की शिक्षणामध्ये जे काही गाभाभूत घटक आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येईल, संवेदनशीलता येईल, गरिबांविषयी एक प्रकारची कणव निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, पण प्रामाणिकपणा येईल, परंतु ती सचोटी आली नाही. उलट बुद्धीचा उपयोग करून जी अधिकाऱ्यांची लॉबी आहे ती जास्तीत जास्त भ्रष्टाचार करायला शिकली. एका सहीच्या फटक्यानं लाखो रुपये कसे उडवायचे इतकाच फक्त आमच्या उच्च शिक्षणाचा उपयोग आम्हाला झाला. समाजातली हिंसा वाढली. जितके शिकलेले लोक आहेत तितके ते जाती आणि धर्माच्या संघटनांचे पदाधिकारी बनायला लागले. जाती आणि धर्मांच्या अस्मिता टोकदार झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोन तर सोडाच, पण विज्ञानाचा उपयोग फक्त इतकाच झाला की प्रत्येक धार्मिक अंधश्रद्धेमागं त्याच्यामागं विज्ञान कसं आहे हे माणसं पटवून द्यायला लागले. बुवा बाबा बापूंच्या दारी जास्तीत जास्त गर्दी व्हायला लागली आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही, समाजामध्ये संवेदनशीलता रुजली नाही, उलट आत्मकेंद्रितता जास्त समाजामध्ये निर्माण झाली. आणि गरिबांविषयी कणव निर्माण होण्यापेक्षा आम्ही टॅक्स देतो तर सरकारने त्यांचं पाहावं, आम्हाला का बोलता, अशा पद्धतीची उद्दाम भाषा आज मध्यम वर्गाकडून व्हायला लागली. ज्या गरीब वर्गामधून जे शिकून पुढं आले त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती की त्यांनी मागे वळून महात्मा फुलेंच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना पुढं घ्यावं, आपल्या बांधवांसाठी काम करावं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, जसं वेगवेगळ्या महापुरुषांनी केलं. त्या प्रकारचं काम ही गरिबांमधून जे शिकले त्यांनी करावं. परंतु दुर्दैवाने अपवादानं तसंही होताना दिसत नाही. त्या सर्व गरिबातून शिकलेल्यांचं सुद्धा एक मध्यमवर्गीयकरण होऊन एक समाजामध्ये पुन्हा नवे वर्ग निर्माण होत आहेत, अशी स्थिती घडते आहे, असं व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळे व्हायला असं की शिक्षणानं जी काही एक सामाजिक संवेदना आमच्या सर्वांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे होती, ती संवेदना मात्र निर्माण झाली नाही. हे सारे शिक्षणाचे प्रश्न असताना त्याच्यावरची उपाययोजना काय? तर उपाययोजना सांगताना मला महत्त्वाचा मुद्दा हा सांगावासा वाटतो की आमच्या कोणत्याच सरकारांचा शिक्षण हा प्राधान्यक्रम नाही. आज फिनलंडसारख्या देश शिक्षणामध्ये सर्वात प्रगत मानला जातो, पण त्या देशाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की त्या देशामध्ये 20 वर्षामध्ये अनेक सरकार बदलले पण शिक्षणाचं धोरण बदललं नाही. याचं कारण काय की ते असं म्हणतात की राजकारण आपल्या जागेवर राहील, परंतु शिक्षणाच्या धोरणामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. आपल्याकडे एक शिक्षण मंत्री यांची धोरणंसुद्धा बदलत जातात. म्हणजे साधी गोष्ट, मागच्या सरकारमध्ये विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी बोर्डाच्या परीक्षेचे तोंडी परीक्षेचे 20 मार्क रद्द केले, स्वागतार्ह भूमिका घेतली, निकाल कमी लागला. तर त्याच्यानंतरच्या आलेल्या शिक्षण मंत्र्यांनी केवळ पालकांच्या दबावापोटी, शहरी पालकांच्या दबावापोटी ते 20 मार्क लगेच सुरू करून टाकले. म्हणजे सरकार वेगळं सोडा, एकाच सरकारचे 2 मंत्री त्यांनी वेगवेगळे निर्णय एकाच 2 वर्षामध्ये घेतले. तेव्हा आमच्या धोरणामध्ये सातत्य नाही, हा महत्त्वाचा भाग. आणि आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना, आमच्या राजकीय नेत्यांना, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना शिक्षणात आमच्या आस्थेचा विषय नाही. मला सांगा, असं अहवाल जेव्हा सांगतो की 54% मुलांना लिहिता वाचता येत नाही, तेव्हा ग्रामीण भागातले, शहरी भागातले कार्यकर्ते आक्रमक का होत नाहीत? ते शिक्षण व्यवस्थेला प्रश्न का विचारत नाहीत? वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन गुणवत्तेची तपासणी का करत नाहीत? याचं कारण असं की कुणीही आमच्या या व्यवस्थेमध्ये या व्यवस्थेला अंगावर घ्यायला तयार नाही.
या व्यवस्थेचं मूल्यमापन करायला तयार नाही, या व्यवस्थेला प्रश्न विचारायला तयार नाही. दुसरं महत्त्वाचा उपाय मला जो वाटतो की म्हणजे प्राधान्यक्रम बनला पाहिजे हा, आणि मला असं वाटतं की या शिक्षण व्यवस्थेची सुरक्षितता घालवली पाहिजे. सुरक्षितता घालवली पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, तर आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नोकरीमध्ये जे कायमस्वरूपी आम्ही सर्वांना करतो, तर याच्यामध्ये कुठेतरी सातत्यानं मूल्यमापन होऊन आमच्या नोकरीचं, म्हणजे मी त्याला कंत्राटीकरण करा असं मला म्हणायचं नाही, परंतु दर 3 वर्षांनी आमचं कठोर मूल्यमापन झालं पाहिजे आणि मग आमचा पुन्हा बॉन्ड रिन्यू झाला पाहिजे. अशी जी परदेशातली पद्धत आहे ती भारतामध्ये आली पाहिजे, की तुम्ही नोकरीत असताना एकदा एक प्रमाणपत्र दाखवलं, शरद जोशी म्हणायचे तसं, की रिटायरमेंटपर्यंत परत काही टेन्शनच नाही. असं न करता दर 3 किंवा 5 वर्षांनी तुमच्या नोकरीमध्ये तुमची परीक्षा झाली पाहिजे आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे मग तुम्हाला परीक्षा नोकरीमध्ये नियमित करणं, तुमची वेतनवाढ देणं, असं केलं आणि वर्गामधल्या मुलांच्या निकालावर तुमचं मूल्यमापन करणं, तुमचं वेतन आणि मुलांची गुणवत्ता याचा कुठेतरी ताळमेळ घालणं, अशा पद्धतीचे कठोर निर्णय आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घेतले पाहिजेत. पण हे मूल्यमापन फक्त शिक्षकांचं असता कामा नये, तर अधिकाऱ्यांचं पण असलं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या कक्षेतल्या जितक्या शाळा आहेत त्याच्यावरून त्यांचं मूल्यमापन झालं पाहिजे. अगदी शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यांचं या प्रकारचं कठोर मूल्यमापन व्हायला पाहिजे. दुसरा भाग मला असं वाटतं की समाजाचा सहभाग शाळांमध्ये वाढला पाहिजे. आपण फक्त शालेय समित्या केल्यात, परंतु त्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये येणं, शाळांच्या गुणवत्ता तपासणं, याच्यामध्ये त्यांना सहभागी केलं पाहिजे. आज आपल्या देशामध्ये गरिबांच्या शाळा आणि श्रीमंतांच्या शाळा अशा 2 प्रकारच्या शाळा निर्माण झाल्यात आणि त्याच्यामुळे झालं असं की श्रीमंतांना शाळा निवडण्याचा प्रचंड चॉईस आहे. म्हणजे अगदी तुम्ही 5 स्टार शाळेपासून तर अगदी इंग्लिश मिडियमची कोणती शाळा निवडू शकता, आणि गरिबांना मात्र आम्ही म्हणतो नाही, तुम्ही फक्त आश्रम शाळेत गेलं पाहिजे, तुम्ही फक्त नगरपालिकेच्या शाळेत गेलं पाहिजे, सरकारी शाळेत गेलं पाहिजे. मला असं वाटतं की शाळा दर्जेदार आहेत की नाही हा प्रश्न सोडा, इंग्लिश मिडियमची शाळा चांगली की वाईट किंवा सरकारी शाळा चांगली की वाईट हा मुद्दा सोडा, परंतु शाळा निवडीचं स्वातंत्र्य जर तुम्ही श्रीमंतांना देत असाल तर ते निवडीचं स्वातंत्र्य गरिबांना असलं पाहिजे. आणि यासाठी परदेशामध्ये जी व्हाउचर सिस्टीम येते तीच व्हाउचर सिस्टीम भारतामध्ये सुद्धा आली पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर एका मुलावर शासन जितका खर्च करतं तितक्या रकमेचे व्हाउचर्स तुम्ही पालकांच्या हातात दिले पाहिजे. समजा 22,000 रुपये शासन एका मुलावर खर्च करतं, तर आज शासन काय करतं की शाळेमध्ये तुमचे 100 मुलं, तर तेवढे पैसे लगेच शाळेच्या खात्यावर वर्ग करून टाकतं आणि त्यामुळे त्या शाळेला आपण पालकांना जबाबदार आहे असं वाटतच नाही. सरकारने असं करावं की खर्च सरकारनेच करावा, म्हणजे डावीच भूमिका आहे, सरकारनेच खर्च करावा, परंतु ते 22,000 रुपये कुपन स्वरूपात पालकांच्या हातामध्ये द्यावेत आणि पालकांना जी शाळा चांगली वाटेल, मग ती खाजगी शाळा असो, सरकारी शाळा असो, आश्रमशाळा असो, त्या शाळेमध्ये ते कुपन द्यायचं, मग मुलगा दाखल करायचा आणि शाळांना जर तो मुलगा पास झाला, त्याचा चांगला दर्जेदार निकाल जर लागला तर ते 22,000 रुपये वर्षाशी शाळेला मिळणार, नाहीतर मिळणार नाही. याच्यामध्ये शाळांवर पण एक बंधन येईल की या मुलाचा मला दर्जा उंचावला तरच मला पैसे मिळणार आहेत. आणि दुसरा भाग, पालकांचा कंट्रोल त्या शाळांवर राहील की पालकांना शाळा जुमानतील, पालकांना शाळा मोजतील आणि त्याचा फायदा असा होईल की चांगल्या शाळांना त्याच्यामधून प्रोत्साहन मिळेल. असं बोलल्यानंतर आमचे अनेक मित्र काय म्हणतात की मग तुम्ही खाजगीकरणाची भलावण करता. माझं असं म्हणणं आहे की याच्यामधून उलट चांगल्या शाळा पुढे येतील. आज मला सांगा की पुण्याची अक्षरनंदन शाळा आहे, कोल्हापूरची सृजन आनंद शाळा आहे किंवा नाशिकची आनंद निकेतन शाळा आहे, ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळा आहेत, कितीतरी चांगल्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु त्यांच्याकडे तुमच्या मान्यतेच्या अटी ते पूर्ण करत नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही आणि मग 100-200 रुपयाच्या फीवर त्यांची शाळा चालते. तर सर्वात जास्त पैसे या अशा शाळांना मिळतील. आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करणारे, अतिशय अप्रतिम काम करणारे कितीतरी शिक्षक आहेत. आज आमचा काही शिक्षक अगदी परदेशापर्यंत पोहोचलेले आहेत. तर यांनी जर स्वतःच्या शाळा जर काढल्या तर सर्वात जास्त व्हाउचर्स या शिक्षकांना मिळतील. आणि सरकारी व्यवस्थेमध्ये ज्या शिक्षकांची निवड झाली ते स्पर्धेमध्ये सर्वात पुढं होते म्हणून निवडले गेले आणि जे त्याच्यात मागं पडले त्यांना खाजगी शाळेत जावं लागलं आणि म्हणून सरकारी शिक्षकांना या व्हाउचर सिस्टीममध्ये सर्वात जास्त पैसे मिळतील असं मला वाटतं. आणि म्हणून अशा पद्धतीची लवचिक व्यवस्था जर आपण गुणवत्तेच्या आधारे ठरवली की ज्या शाळेत गुणवत्ता तिथे पालक मुलाला घालू शकेल आणि ज्या शाळेला गुणवत्ता नाही तिथे मात्र पालक मुलांना घालणार नाही. याच्यामध्ये काही शाळा बंद पडतील, परंतु काही शाळा खरोखर चांगल्या पद्धतीनं पुढे जातील. अर्थात याच्यामध्ये अनेक फायदे तोट्यांची चर्चा होऊ शकते. काही जण असं म्हणतात की परदेशामध्ये या देशात ती सिस्टीम फसली, त्या देशात सिस्टीम फसली. मी त्या परदेशातले रेफरन्सच घेत नाही. मला असं वाटतं की भारताच्या संदर्भामध्ये आपण आपलं एक स्वतंत्र मॉडेल तिकडच्या दोषांचा अभ्यास करून बनवू शकतो का, असा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. तिसरा भाग मला असं वाटतो की या नवीन धोरणानं केंद्रीय परीक्षा आणलेल्या आहेत. म्हणजे 3री, 5वी, 8वी, 10वी, 12वी याला बोर्ड परीक्षा असणार.
तर याचं मी स्वागत करतो. याचं कारण असं की पूर्वी केंद्र परीक्षा असायची 4थी आणि 7वी, तर मुलांचं बाह्य मूल्यमापन झाल्यामुळं शाळा जास्त मुलांवर ते कष्ट घ्यायचे. अगदी 4थीला जुन्या काळी लोक अगदी पालक मुलं कंदील घेऊन त्या याच्यामध्ये अभ्यासाला जायचे, शिक्षक पण तयारी करून घ्यायचे. तर या निमित्ताने 3रीला मुलगा एकदा तपासला जाईल, 5वीला तपासला जाईल, 8वीला तपासला जाईल, तरी पद्धत खरोखर चांगली आहे. आणि म्हणून बोर्ड एक्झाम ही दर 3 वर्षांनी असणं, याच्यामधून मुलांचा दर्जा नक्कीच चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. त्यानंतर खाजगीकरणाच्या बद्दल मला असं वाटतं की आपल्याकडे सरकारीकरण आणि खाजगीकरणावर प्रचंड टीका होते, परंतु खाजगीकरणाच्याकडे मी एका वेगळ्या पॉझिटिव्ह दृष्टीने पाहतो की आपल्या शिक्षणामध्ये स्पर्धा असली पाहिजे. मोनोपॉली ही खाजगी शाळांची पण नसली पाहिजे आणि सरकारी शाळांची पण नसली पाहिजे. जेव्हा तुम्ही सरकारी शाळा आणि खाजगी शाळांची जेव्हा स्पर्धा निर्माण होईल तर त्याच्यातून चांगली गुणवत्ता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून खाजगी शाळा आल्या म्हणजे एकदम सरकारी शाळा बंद पडतील असं नाही आहे ना. मागच्या वर्षीचा आपल्याकडे आकडा आहे की 1 का 2 लाखापेक्षा जास्त मुलं खाजगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये परत आले, इंग्लिश शाळांचे. तेव्हा जिथे गुणवत्ता आहे तिथे पालक आपल्या मुलांना घालतात. पालकांना फक्त चांगल्या शाळा आणि वाईट शाळा हे 2च शब्द समजतात, त्यांना सरकारी खाजगी शब्द कळत नाहीत. आणि म्हणून ही मोनोपॉली तोडली पाहिजे, सरकारी शाळांची असो किंवा खाजगी शाळांची असो. खाजगी शाळा जर उच्च शिक्षणात मोनोपॉली करतात तर ती पण तोडली पाहिजे. आणि म्हणून सरकारी शाळा आणि खाजगी शाळा या स्पर्धेमधून गुणवत्ता निर्माण होईल असं मला वाटतं. आणि तिसरा भाग मला असं वाटतं की या व्यवस्थेमधले शिक्षक आणि अधिकारी यांच्या एनरिचमेंटवर जास्त काम करायला पाहिजे. म्हणजे आज आमच्याकडे शिक्षक नोकरीमध्ये लागतो, परंतु त्याचं व्यक्तिमत्व बहरण्यासाठी व्यवस्था म्हणून काही काम होत नाही आणि नोकरीच्या सुरक्षिततेमुळे तोही फारसं काम करत नाही. दत्ता सावदे नावाचे एक फार मोठे विचारवंत होते, त्यांचं एक वाक्य मोठं सुंदर आहे, ते आपल्याला सांगतं. ते असं म्हणायचे की कालची अल्लड तरुणी, तिचं लग्न होतं आणि नंतर तिला मूल होतं, तर ते मूल जसं मूल म्हणून विकसित होतं तसं अल्लड तरुणीचं रूपांतर एका मातेमध्ये होतं आणि ती माता म्हणून विकसित होते. मूल मूल म्हणून विकसित होताना आई आई म्हणून विकसित होते. मला सांगा की आमचा विद्यार्थी पहिलीपासून ग्रॅज्युएट होताना त्याची वैचारिक किंवा त्याची समृद्धता वाढत असताना शिक्षक म्हणून माझी उंची वाढते आहे का, शिक्षक म्हणून माझं ज्ञान, माझी कक्षा रुंदावते आहे का, त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये केवळ प्रशिक्षण न देता शिक्षकांना सर्वेक्षणाचे वेगवेगळे सर्वेक्षण, म्हणजे शासकीय सर्वेक्षण मला नाही म्हणायचं, पण संशोधकीय सर्वेक्षणाचं काम देणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा त्यांच्यासाठी निर्माण करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाचनाचे प्रोजेक्ट देणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प देणं, चांगल्या प्रकारची व्याख्यानं त्यांना ऐकवणं, जगातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांशी त्यांना जोडणं, अशा पद्धतीनं शिक्षकांची ज्याला व्यावसायिक कुशलता म्हणतो ते वाढवण्यासाठी आमच्याकडं प्रयत्न झाला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की IAS अधिकारी जे आहेत समजा, त्यांच्यासाठी मसुरीला तुम्ही एक मोठं केंद्र उभारलं आहे आणि त्या मसुरीच्या केंद्रामध्ये सगळे क्लास 1 अधिकारी घडतात, 6 महिने त्यांना तिथं ट्रेनिंग दिलं जातं. कलेक्टरलाच का, शिक्षकाला का नको? मला असं वाटतं की महाराष्ट्राचे जे जे निसर्गरम्य भाग आहेत, म्हणजे कोकण असेल, महाबळेश्वर असेल, भंडारदरा असेल, अशा ठिकाणी शासनानं असे सुंदर निसर्गरम्य केंद्र स्थापन करावीत. भले ते चांगल्या स्वयंसेवी संस्थांना चालवायला द्या, शिक्षण संस्थांना, आणि त्या ठिकाणी जगातल्या सगळ्या उत्तमोत्तम शाळांची माहिती, चांगले व्हिडिओज असणं, चांगल्या प्रकारची पुस्तकं तिथं असणं, चांगल्या प्रकारच्या शिक्षण तज्ज्ञांची त्यांची गाठ घालून देणं, झूम मिटिंगद्वारे आता सर्व जगातल्या वेगवेगळ्या किंवा महाराष्ट्रातले चांगल्या चांगल्या शाळा त्यांना दाखवणं, शिक्षकांची त्यांची गाठभेट घालवणं, आणि नोकरी लागल्यानंतर पहिले 6 महिने तिथं ठेवून त्याला पूर्ण स्वप्नावळ बनवून टाकायचं. अगदी जे कृष्णमूर्ती, रवींद्रनाथ टागोरांपासून सगळं त्याच्या डोक्यामध्ये घालायचं की तो तिथून बाहेर निघाल्यानंतर मला माझी शाळा चांगली करून दाखवायची, अशा प्रेरणेने निघायला पाहिजे. एखादा कलेक्टर असतो, तिथून 23 वर्षाचं पोरगं असतं, पण ते त्या मसुरीतून बाहेर पडल्यानंतर सगळा जिल्हा हलवायला लागतं. तर तशी ताकद आम्ही त्या शिक्षकाची तिथे निर्माण केली पाहिजे. केंद्रप्रमुख आम्ही कसा निर्माण करतो? एक शिक्षकांमधली सिनियरिटी लिस्ट काढायची आहे आणि इंटरव्ह्यू घ्यायचे, तुम्हाला हे केंद्र दिलं, पण शिक्षकाचं रूपांतर तुम्हाला अधिकाऱ्यामध्ये करायचं तर ते एका रात्रीमध्ये कसं काय होईल? तेव्हा ह्या अधिकाऱ्यांना तुम्ही तिथं पाठवा, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, आणि यांना अशाच प्रकारचं प्रशिक्षण द्या की तुम्ही फक्त पोलीस म्हणून, अधिकारी म्हणून काम करायचं नाही, तर तुम्हाला शिक्षकांना प्रेरणा द्यायची. अशा टाईपचं काम तुम्ही या सगळ्या आमच्या शिक्षक बांधवांकडून, या अधिकारी बांधवांकडून करून घ्या. आणि नोकरीमधल्या वर्षामधून 10 दिवस अशा पद्धतीचे टप्प्याटप्प्याने जुन्या शिक्षकांना जर इथं पाठवलं गेलं तर ते पण शिक्षक त्या पद्धतीने तयार होईल. वर्षातून 1 महिना, नोकरीतल्या 3 वर्षातून 1 महिना तुम्हाला या केंद्रामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षक आनंदाने त्या ठिकाणी जातील. विपश्यना कोर्सेसला जसे 10-10 दिवस तुम्ही पाठवता तसं विपश्यनाला शिक्षकांना पाठवा. शिक्षकांना योगासनं शिकवा, शिक्षकांना विपश्यना शिकवा, वेगवेगळे वाद्य, संगीत, छंद, कला जे जे शिकवता येईल ते शिक्षकांना शिकवा, अर्थात ज्याची आवड आहे त्याला. याच्यामधून शिक्षकांच्या समृद्धतेवर एक सकारात्मक काम झालं पाहिजे. आपल्याकडे काय होतं की शिक्षकांना सुधारायचं ना, मग लागले प्रशिक्षण फक्त, तर याच्यामधून काही होणार नाही. तेव्हा असं सकारात्मकरित्या त्याच्याकडं बघायला पाहिजे.
असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशातलं शिक्षण हे जे मागं पडलं आहे, याच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण करणं, स्पर्धेतून गुणवत्ता निर्माण करणं, परीक्षा सोप्या परीक्षेचा तणाव घालवणं, म्हणजे परीक्षांचं गांभीर्य घालवणं नाही, तर परीक्षेमधून विद्यार्थ्यांच्या क्षमता उंचावण्याचा प्रयत्न करणं. त्यानंतर अकाउंटेबिलिटी निश्चित करणं, तुमचं वेतन आणि तुमचं काम हे याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ निर्माण करणं, आणि व्हाउचर सिस्टीमसारख्या नव्या पद्धतींचा आधार घेऊन पालकांचं आणि समाजाचं शिक्षण व्यवस्थेवर दडपण निर्माण करणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी जर केल्या तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवर एक प्रकारचं सकारात्मक दडपण निर्माण, आमची शिक्षण व्यवस्था पुढे जाऊ शकेल. व्यवसाय शिक्षणाचा मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आला आहे. तर महात्मा गांधींची जी बुनियादी शिक्षणाची कल्पना आहे, विज्ञान आश्रम पाबळ जे काय करतो आहे त्याच्या आधारे व्यवसायाशी आमचं शिक्षण कसं जोडता येईल. परंतु मनुष्यबळ विकास जे शब्द आम्ही काढला, तर इथं आता शिक्षण झालं पाहिजे, आणि शिक्षणातून बाहेर पडणारा मुलगा हा खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती बनला पाहिजे, सामाजिक व्यक्ती बनला पाहिजे. एक प्रसिद्ध वाक्य जे आहे की जो समाज शाळेची दारं उघडतो तो समाज तुरुंगाची दारं बंद करतो. तर समाजातली गुन्हेगारी, समाजातल्या ज्या ज्या अमंगल गोष्टी आहेत त्या अमंगल गोष्टी नष्ट करण्याची ताकद माणसामध्ये निर्माण करणे शिक्षणाचं ध्येय आहे. त्या दृष्टीने आपण शिक्षणाकडे बघूया असं मला वाटतं. धन्यवाद.